महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कथित ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा सुरू केलेली आहे। ठाकरे गटातल्या आमदारांशी संपर्क साधण्यासाठी शिंदे गटातल्या 5 वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आल्याचा दावा केला जातोय। नेमके कोण आहेत हे 5 शिलेदार आणि या ऑपरेशनबाबत सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका काय आहे, बघूया हा रिपोर्ट। ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार शिंदे सेनेत सामील झाले। ऑपरेशन टायगर 2.0 ची देशभर चर्चा झाली। आता शिंदेंची शिवसेना टायगर 3.0 राबवण्यासाठी सक्रिय झाल्याची चर्चा। यावेळी त्यांच्या निशाण्यावर आहेत ठाकरेंचे आमदार आणि हे आमदार आपल्या गटात खेचण्याची जबाबदारी शिंदेंनी आपल्या 5 विश्वासू नेत्यांवर सोपवल्याचं कळतंय। उदय सामंत, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, निलेश राणे आणि दादा भुसे। ठाकरे गटातील 20 पैकी 14 आमदारांनी 3 दिवसांपूर्वी अज्ञात ठिकाणी एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतली। या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा झाल्याचा दावा केला जातोय। मात्र ऑपरेशन टायगर 3.0 बाबत कोणीही थेट भाष्य करायला तयार नाहीये। शनिवार असण्या कारणाने जे आहे आज शनी शिंगणापूर देवाचं दर्शन जे आहे त्या ठिकाणी घेतोय, तर याच्यामध्ये तुम्हाला कुठला निष्कर्ष जो आहे हा लावण्याची गरज त्या ठिकाणी नाही आहे। यश जे आहे देवानी जे आहे नेहमी दिलेलं आहे आणि आत्ता रिसेंटली जे महाराष्ट्रामध्ये घडलं, जे शिंदे साहेबांवरती शिवसेनेवरती विश्वास दाखवून आज 6 खासदार देखील शिवसेनेमध्ये सहभागी झाले आणि नेहमीच तुम्ही कुठलीही गोष्ट जी आहे ही पूर्ण विश्वासाने आणि आस्थेने केली तर ती पूर्णच होते। 5 नेत्यांकडे ठाकरे गटातील आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी असो की इतर घडामोडी, ही संपूर्ण मोहीम अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असल्याचंही बोललं जातंय। या चर्चांना मंत्री संजय शिरसाट यांनी थेट दुजोरा दिलेला नाही, पण सूचक प्रतिक्रिया दिली आहे। हे एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात आणि ते जेव्हा ठरवतात तर त्या बातम्या कधी बाहेर येऊ शकत नाहीत, ते कुणाला कळवू सुद्धा शकत नाहीत आणि म्हणून ऑपरेशन टायगर 3 हे निश्चित होईल, परंतु अशा नेमणुका करून ते होणार नाही, तर ते गुप्तपणे होईल आणि ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब त्याची घोषणा करतील। विरोधकांनी मात्र या चर्चेवर जोरदार टीका केली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याला ऑपरेशन बाजार अशी उपमा दिली आहे। सत्तेचा वापर करून लोकप्रतिनिधींना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसंच आणखी खासदार फोडले जातील असा अंदाजही व्यक्त केला आहे। होत नसतं, टार्गेट केलं जाणार, खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जाणार, पण आमचे काँग्रेसचे, समाजवादी पार्टीचे कुठलाही खासदार त्याच्यात फुटणार नाही। 41 खासदारांची अजून जरूरत आहे डिलिमिटेशन कायदा पास व्हायला, पण कुठलाही नवीन खासदार फुटेल असं आम्हाला वाटत नाही। ऑपरेशन टायगर 3.0 च्या या चर्चेला जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यामुळे आणखी हवा मिळाली। डॉक्टर एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर 3.0 करायचं ठरवलं असेल तर त्यांना रोखणारा कोणीही जन्माला आलेला नाही असं खोतकर म्हणाले। डॉक्टर एकनाथ शिंदे अत्यंत निष्णात डॉक्टर आहेत। ते ऑपरेशन कोणतेही जरी हातात घेतलं तर ते ऑपरेशन फेल करत नाहीत, ते सक्सेसफुल ऑपरेशन करतात। तुम्ही म्हणता हेही ऑपरेशन जर त्यांनी करायचं ठरवलं असेल तर एकनाथ शिंदेला रोखणारा कोणी जन्माला आलेला नाही। आधी ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही आमदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक। आता शिंदेंनी 5 शिलेदारांवर टाकलेली जबाबदारी, यावरून ऑपरेशन टायगर 3.0 बाबत आपण गंभीर असल्याचे संकेत शिंदेंनी दिलेत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सध्या 20 आमदार आहेत, म्हणजेच त्यातले 2/3 आमदार म्हणजे 14 आमदार बाहेर पडले तर पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही। महायुतीकडे सध्या 236 असं प्रचंड मोठं संख्याबळ आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे ठाकरेंची शिवसेना पूर्ण खिळखिळी करणार की ही फक्त राजकीय चर्चा ठरणार, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।